थँक्यू डीजे. चला कॅमेरामॅनने पुन्हा एकदा समोरच्या दिशेने जायचंय. एक मोठी मॅच बिग फाईट बिग लढत पाहतील. एका साईडला कुंदनजी सुतार यांच्या प्रस्तुत केलेला संघ बेनापट्टी वसई आणि दुसऱ्या बाजूला पाहतोय आपण पूजा एलन कामन संघ म्हणजे करण सुतार त्यांचे सुपुत्र त्यांचा संघ एक पाहतोय. किरण धूम पहिला चेंडू शॉर्टपे चेंडूचा चांगला फटका सजवलाय. ऑन साईडला शतरक्षक आहे तिकडे तैनात. एक धाव आणि सिंगलने खातं उघडलंय. अकाउंट ओपन केलाय राहुल गोंडने. नेक्स्ट बॉल किरण धूम यांचा समीर साडी. यावेळेस हाफ ट्रॅकल बॉल होता. बॅटची लिडिंग एज वेल टेकन. पहिला हादरा गोल्डन डकचा शिकार होऊन समीर पुन्हा एकदा बॅक टू टेकआउट. एका साईडला बेनापट्टी बॉईज तर दुसऱ्या साईडला पूजा 11 कामन संघ. एका साईडला बॅटिंग करत असलेला संघ जर आपण पाहिला तर आपल्याला पाहायला मिळतो कुंदन सुतार यांनी मात्र उतरवलेला संघ. दुसऱ्या साईडला जर आपण पाहिलं तर करण सुतार यांनी उतरवलेला संघ पूजा 11 कामन हा संघ. म्हणजे आता जी फाईट आहे ती बाप आणि लेकरामध्ये आहे. अतिशय दोन असे संघ ज्यांनी मैदानामध्ये उतरवले आणि मात्र आज उतरवत असताना दोन तर पारितोषिक लागू झाले हे तर नक्की आहे. नक्कीच कारण हे दोन्ही संघ पाहिले तर या दोन्ही संघांनी ज्या टीमला हरवलंय ते दावेदार होते. पहिला पर्व पाहिलं तर इशिका 11 संघाला सुद्धा या पहिल्या पर्वामध्ये इशिका 11 संघ सुद्धा तिसरा ट्रॉफी पटकावली होती इशिका 11 संघाने. परंतु मागच्या वर्षीचा जो विजय संघ होता कालबरी मलाड यांना पराभूत करून कामन संघ सुद्धा क्वालिफायसाठी आलेला आहे. म्हणजे दोन्ही संघांनी मोठ्या मोठ्या संघांना हरवून या ट्रॉफीवरती नाव कोरलेलं आहे. यस कुठली शंका नाही कारण सामना थोडासा उशीर होत असताना पाहतो सर संध्याकाळी आपल्याला बक्षीस समारंभ देखील करायचा आहे त्यासाठी थोडीशी काय करणं देखील गरजेचं आहे. यावेळेस आपण पाहतील मिस्टर राऊड वा काय फटका आहे. चाबूक शॉट ज्याला म्हटलं जातं एक्स्ट्रा डीप कव्हर रिजन मध्ये चेंडू मात्र कार्पेटला प्रेम करत निघून गेला. राहुल नावाचा ब्रँड आहे त्या ब्रँड नावाचा येत असलेला ब्रँडेड चौकार. हा ना पाहिलं तर नितेश राहुलचा आवडता फटका आहे. राहुल सातत्याने हा फटका या चेंडूसाठी ना राहुल थांबलेला असतो आणि हा पाहिला तर स्क्वेअर कटच्या डोक्यावरून म्हणजे स्क्वेअर कटचा फटका आहे परंतु इनसाइड आउट पॉइंटच्या डोक्यावरून मारला हा चौकार. हे असे कित्येक फटके मी 6 करता देखील पाहिले आहेत. ज्यावेळेस लब्बर बॉल असतो त्यावेळेस हे षटके 6 करता मारल्यात. राहुलकडे ती ताकद आहे ती कुवत आहे तो टॅलेंट आहे. त्या कारणास्तव राहुलवरती सर्वांच्या नजरा असतील. यावेळेस अजून एक चांगला फटका डीपमध्ये प्रोटेक्शन आहे. खालच्या रेतीमध्ये मात्र चेंडूला अडवलं गेलं. तिकडनं मात्र कॉलिंग आहे. कॉलिंग खराब येईल का. किरण बारात आपण पाहतो तो देखील तितकाच महत्त्वाचा खेळाडू आहे कारण एकंदरीत जर आपण पाहिलं तर आज आपल्याला कुठेतरी अवी यांची कमी जाणवते कारण अवी असा खेळाडू आहे ना. कारण ज्यावेळेस राहुल चालत नाही त्यावेळेस अवी यांनी कित्येक वेळा जर पाहिलं तर संघाचं मात्र जी नौका बुडत असताना पार लावली आहे अवी. त्यासाठी अवी देखील फार महत्त्वाचा खेळाडू होता. परंतु मैदानात जर आपण गेलो तर आता मात्र किरणच्या समोर किरण आता मात्र आखूट टप्प्याचा बॉल होता त्याला पंच करायचा होता परंतु बॅटचं चुंबन घेतलं आणि यावेळेस जर पाहिलं तर कागदोपत्री स्ट्रॉंग राहिला किरण. बॅक टू द पेव्हिलियन गॉन.
थँक्यू. चला यावर्षीचा जर विचार केला पहा महत्वपूर्ण सूचना आहे. यावर्षीचा जर विचार केला तर बेनापट्टी बॉईजने 28 फायनल मारले आहेत. 28 फायनल वर्षभरात या चालू सीझन मध्ये 28 फायनल. आणि राहुल यांनी सिरीज एकट्याने सिरीजचा विचार करता 19 सिरीज त्याच्या नावावरती आहे. असा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये उभा आहे ज्याला एसटी समाजावरती गर्व आहे, ज्याला वसईचं नाव, ज्याने बेनापट्टीचं नाव उंच पदवीवरती नेऊन ठेवलं आहे. जिथे जिथे आपण ज्या पट्ट्यात खेळायला जातो तिथे तिथे जर बेनापट्टीचं नाव घेतलं गेलं तर अक्षरशः जर पाहिलं तर रक्ताचं घाम फुटला जातो. असा संघ कुठला असेल तो म्हणजेच बेनापट्टी. आणि असा खेळाडू कुठला असेल सर तर राहुल गोंड. नक्कीच नक्कीच. परंतु यावेळेस पाहिलं तर अतुल ठाकरे सुद्धा या मॅच मध्ये खेळताना पाहतोय. पुन्हा एकदा पाहतोय तर आपण पाहिलं तर लॉंग ऑफच्या डोक्यावरून षटकार घेतला आहे राहुल गोंड यांनी. ताकद आहे नजाकत आहे या फलंदाजाकडे. आणि पाहिलं तर नितेश मागच्या सामन्यामध्ये अतुल ठाकरे नव्हता, परंतु त्याला सुद्धा माहिती आहे हा सामना किती महत्वाचा आहे, या सामन्यामध्ये खेळणं किती महत्वाचं आहे, हा मॅच किती महत्वाचा आहे. ते अतुल ठाकरे त्यांनी दुखापत झाली होती पहिल्या मॅच मध्ये, परंतु आता इन फील्ड मध्ये पाहायला बघतो. चला पुन्हा मॅचच्या दिशेला जाऊया. ताकद तर आहे परंतु त्यांची जी डोळ्याची नजर आहे ती देखील महत्वाची आहे. पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेला जाणार आहोत. यावेळेस होतो चांगला फटका, तिथे क्षेत्ररक्षण आहे, जेलची संधी तर उत्पन्न होईल. अतुल तिथे आहे, आडवा आला आणि यावेळेस आडवा आला आणि राहुल गोंडला पाठवलं तंबूच्या आसऱ्याला. बॅक टू द पवेलियन, गॉन. थँक्यू. चला यावेळेस जर आपण पाहिला तर धावसंख्या लागली ती म्हणजेच 13 विकेट गेल्या, त्या म्हणजेच 3. पहिलं षटक इथे मात्र संपन्न झालं. पहिल्या षटकामध्ये जर यस षटक मात्र अजून संपायचं आहे, त्या कारणावास्तव जर पाहिलं तर पहिल्या षटकामध्ये 7, दुसऱ्या षटकामध्ये जर पाहिलं तर 2. नवीन फलंदाज आपण पाहतो मिस्टर निशांत यांना पाहतोय. नवीन फलंदाज मनीषांचा पुढचा चेंडू. यावेळेस पुन्हा एकदा लॉफ्टेड फटका, चेंडू जातोय. काय प्रेझेन्स ऑफ माइंड, यस आपण बघूया. यस आपण रिव्ह्यू कडे जाणार आहोत. यस बाउंड्री लाईन आपण चेक करायची आहे, काय घडते काय बिघडते. इकडे जर पाहिला तर चांगला फटका होता कारण लॉंग ऑफला अतिशय दर्जेदार क्षेत्ररक्षण मिस्टर किरण यांनी केली होती, परंतु जर आपण जर पाहिलं तर क्षेत्ररक्षण करत असताना कदाचित प्रश्न उत्पन्न आहे, आपण पाहणार आहोत. थोडंसं प्रश्नचिन्ह आहे की बाउंड्री लाईनला जी लाईन आहे त्याला पाय टच झाला आहे का. यस फील्ड करत असताना बाउंड्री लाईनला पाय टच झाला ही प्रश्नचिन्ह आहे, त्यासाठी रिव्ह्यू घेतलाय पंचांच्या मार्फत. अतिशय चांगलं आपण पाहतो दिका स्पोर्ट याच्या यूट्यूब वाहिनीवरनं मात्र अतिशय चांगले चांगले चित्र मात्र टिपले जात असताना आपण पाहतो. नायगाव पट्ट्यातील रहिवासी देखील आपणामध्ये जोडत असताना त्यांचं देखील झुंजार स्पोर्ट आयोजित स्वर्गवासी जमणू बिस्तू सुतार यांच्या मार्फत मात्र यस हा चेंडू असेल चौकार, कारण बाउंड्री लाईनला पाय त्यांचा टच होता. जेव्हा चेंडू गॅदर केला त्यांनी हातामध्ये तेव्हा थोडासा पाय बाउंड्री लाईनला टच होता, त्याच कारणाचं पाहिलं तर हा चौकार येतोय. यस मी आभार व्यक्त करीन त्या कॅमेरामॅनचे ज्यांनी मात्र चांगले क्षण टिपले, कारण हे फार महत्त्वाचे होते क्षण. आणि त्यानंतर जर पाहिलं तर 4 धावा मात्र येत असताना धावसंख्येमध्ये वाढ 17. बॉल जर आपण पाहिले तर बॉल फेकून झाले एकंदरीत 3. यावेळेस अजून एक चांगला फटका मारण्याचा प्रयत्न होता, परंतु यष्टीरक्षक चेंडू खाली येईपर्यंत एक धाव कंप्लीट होईल आणि 1 धावेवरतीच सॅटिस्फाईड व्हावं लागेल. आता मात्र बॅटिंग ट्रॅकवरती मिस्टर विशाल यांना आपण पाहत आहोत. दोन्ही बंधू आहेत निशांत आणि विशाल.
दोन्ही बंधू आहेत, एक छोटा आहे तर एक मोठा आहे. आता छोटा बंधू राजा स्ट्राईक वरती आलाय. विशाल. नेक्स्ट बॉल मनीष तारवी यांचा. यावेळेस पाहिलं तर तेच तर रार चेंडू. सबमरीन डिलिव्हरी होती. सबमरीन डिलिव्हरी होती. नितेश आता सामना जवळजवळ चुरशीचा होईल असं मला वाटते. यस, अजून तरी मी तर सांगेन की तितकी मजबूत बॅटिंग आहे, कारण धावसंख्या जर आपण पाहिली तर 18. चेंडूचा खेळ जर आपण पाहिला तर चेंडूचा खेळ झाला तर म्हणजे 1.5. यावेळेस आखूड टप्प्याचा बॉल, त्याला हुक करण्याचा प्रयत्न, बॅटच्या वरच्या टोला लागला. पॉईंट रिझन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला, तिथे मात्र क्षेत्ररक्षण आहे. एका धावे व्यतिरिक्त दुसरं काही मिळणार नाही. थोडीशी रोख लागली आहे. धावसंख्यामध्ये वाढ, धावसंख्या जाऊन पुटली ती म्हणजेच 19 विकेट जर आपण पाहिल्या तर विकेट डाऊन असतील, त्या म्हणजेच एकंदरीत 3 अजून तरी 6 चेंडूचा खेळ आहे. 6 चेंडू मागे जर 10 ते 15 धावा आल्या तर ती बॉलिंग लाईनअप आहे बेनापट्टी संघाकडे की 30 ते 32 धावा डिफेंड करू शकतात. परंतु समोरचा संघ जर पाहिला तर पूजा 11 कामन संघाकडे ती बॅटिंग लाईनअप आहे आणि आता मात्र तो खेळाडू जोडला गेलाय, तो म्हणजेच अतुल ठाकरे पुन्हा एकदा जोडले गेले या संघासोबत, कारण एक मोठं नाव आहे अतुल ठाकरेंचं. अतुल ठाकरेंचे वर्णी का मोठ्या मोठ्या संघामध्ये लागले ते का टीम 94 कामन संघामध्ये ओपनिंगला उतरतो हा फलंदाज का त्याची वर्णी लागली जाते, त्याने ते सिद्ध करून दाखवलंय. यावेळेस पाहतोय नवीन गोलंदाज योगेश बॉलिंग मार्कवरती. यावेळेस आडव्या बॅटचा फटका पाहतो आपण ऑन साइडला, ऑफ साइडला. किरण धूम चेंडू खाली येतोय आणि पाहतो एक सिंगल धाव. या सिंगलच्या मदतीने धाव फलक जाऊन पोहोचते 20 या आकड्यावरती. आता पाहिलं तर नितेश इतके दुःख से काम नाही चलेगा. मोठे फटके खेळणं गरज आहे. सातत्याने शेवटचे 5 चेंडूचा खेळ बाकी आहे. इकडे जर पाहिलं तर सर 32 ते 33 धावा जर लागल्या, संध्याकाळचा 17 वारा आता मात्र थांबेल, परंतु इकडनं करावं लागेल. यावेळेस चांगला फटका, पुन्हा एकदा डीपमध्ये प्रोटेक्शन आहे. मिड विकेट पासून क्षेत्ररक्षण येईपर्यंत एक धाव कंप्लीट केलं. दुसऱ्या धावेचा कॉल आहे. 2 बंधू आहेत, दोघांमध्ये कॉलिंग तितकीशी चांगली पाहायला मिळाली. धावसंख्या 2च्या साह्यानं जाऊन पोहोचली, ती म्हणजेच एकंदरीत 22 या आकड्यावरती 4 चेंडूचा खेळ बाकी असेल. इकडनं 10 ते 12 धावा जर काढल्या तर मी पहिला म्हटलं होतं की तितकी चांगली बॅटिंग देखील आहे आणि तितकी चांगली समोरच्या संघाकडे गोलंदाजी देखील आहे. एका साईडला अनुभव देखील आहे तर एका साईडला अपकमिंग टॅलेंट देखील आहे. सामना हा मजबूत आहे, कारण 2 बलाढ्य संघ ज्यावेळेस लढतात ना त्यावेळेस सामना चुरशीचा होतो. नक्कीच यावेळेस पाहिलं तर आडवा बॅटचा वापर केला होता, परंतु निशान यांनी डॉट काढलाय. सबमरीन डिलिव्हरी फुल करण्याचा प्रयत्न केला होता निशान यांनी, परंतु चेंडूने बॅटचा संपर्क झाला नाही. डॉट चेंडू होते. डॉट चेंडूवाला तेवढा दबाव येतोय बॅटिंग करणार टीम वरती. थोडंसं स्वतः आपण जर पाहिलं तर आपल्या समोर राहुल देखील बसले, थोडेसे नाराज आहेत, कारण थोडंसं स्कोर तर आपण पाहिलं थोडंसं कमी होत असताना पाहायला मिळतो. यावेळेस बॉल बराच काल हवेत आहे. खाऊ कॉर्नर रिझन मध्ये क्षेत्ररक्षण आहे, पाहत राहील आणि यावेळेस जर पाहिला तर चेंडू जाईल हवाई हल्ला, हवाई सफर 6 करता मात्र डिपॉझिट केला षटकार. थँक्यू. चला, यावेळेस जर पाहिलं तर हवाई हल्ला तर केला होता, तो सक्सेसफुल देखील झाला, कारण आपण जर पाहिला तर बराच काल हवेत होता, परंतु हवेच्या जोतावरती जर पाहिला तर चेंडू सवार झाला. 6 आणि धावसंख्यामध्ये वाढ, धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजेच 28 या आकड्यावरती. यावेळेस पुन्हा एकदा जर पाहिला तर थोडासा लेट झाला, वरच्या टोला चेंडू आदलला गेला. 1 धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा कॉल तर आहे. स्वतः आपण जर पाहिलं तर फिल्डर येत असताना आणि 2 धावा कंप्लीट झाल्या. 2 धावा व्यतिरिक्त दुसरा काही मिळणार नाही. धावसंख्या 2च्या मदतीने जाऊन पोहोचला, त्या म्हणजेच 30. अजून जर सर पाहिलं तर 1 चेंडूचा खेळ आहे. 1 चेंडू जर निर्धाव आला तर कुठेतरी 10-10चा टार्गेट असेल, पण जर षटकार आला तर कुठेतरी 6 धावा त्या इम्पॉर्टंट असतील बेनापट्टी संघासमोर. नक्कीच कारण टार्गेटाचा जवळजवळ फायटिंग टोटल तर सेट झालेला आहे, परंतु पाहिलं तर हा शेवटचा चेंडू महत्वाचा आहे. याच्यावरती कोणाचं भवितव्य अवलंबून आहे हा शेवटचा चेंडू सांगेल. या शेवटचा चेंडू मात्र समोर जात असताना यावेळेस पुन्हा एकदा हुकचा फटका पाहायला मिळाला. यावेळेस अजून विशालचा ब्रँडेड षटकार येत असताना, निशांतचा ब्रँडेड षटकार येत असताना 1 कंटेनर 3 टमटम चीन टपाक डमडम षटकार. थँक्यू. चला,
मी पहिलाच म्हटलं होतं की षटकार फार महत्त्वाचा आहे. या 6 धावा सर किती इम्पॉर्टंट आहेत, कारण मागच्या षटकामध्ये देखील मागच्या मॅचमध्ये आपण पाहिलं होतं तो लास्टच्या चेंडूवरती आलेला षटकार आणि त्यानंतर 5 धावा डिफेंड करायच्या होत्या. प्रवीण यांची ती गोलंदाजी देखील फार महत्त्वाची होती, परंतु राकेश यांचा क्लास होता, तो तिकडे षटकार समोर दिशेला मारला. परंतु इथे जो षटकार मारला धावसंख्या लागल्या गेल्या ते म्हणजेच एकंदरीत 36 झाल्या, 37 धाव्यांचा पाठलाग केला. षटकार किती महत्त्वाचा होता बेनापट्टी बॉईज संघासाठी. जीवनदान म्हणजे आपण पाहतो ना, जीवनदान देणारा एक षटकार होता, कारण धावा कमी होत्या, 20 धावा होत्या. शेवटचा चेंडू षटकार आला, त्याच्यानंतर 36 झाल्या. म्हणजे आता सरासरी पाहिली तर 12.25च्या सरासरीने ही धावा चेस करायला लागतील कामन संघाला. यस, चला लगेच मैदानाच्या आतमध्ये उतरायचं आहे. पूजा 11 कामन संघ. चला संघर्ष युवाचा कर्णधार, सर्व टीम लगेच जोडायचा आहे आमच्या जोडीला. संघर्ष युवा आज एक नवीन आपण कदाचित पाहणार असतील, एक नवीन प्रथम पारितोषिक मारणारा संघ, चॅम्पियन. चला लगेच मी विनंती करीन कामन संघ थोडीशी घाई करायची आहे, कारण तुमचा सहयोग देखील आमच्या पाठीशी खूप महत्त्वाचा आहे. तुम्ही चांगला खेळ पूर्ण दिवसात खेळला, कारण कामन पट्ट्यातून आले. या पट्ट्यात आल्यानंतर थोडंसं वातावरणाचा फरक पडतो, थोडासा खेळपट्टीचा फरक पडतो, थोडासा पब्लिक आहे त्या पब्लिकचा देखील फरक पडतो. कारण पहा, तुम्ही घरच्या मैदानावर खेळता त्यावेळेला घरची पब्लिक तुम्हाला सपोर्ट करत असते, परंतु मैदानाच्या बाहेर ज्यावेळेस तुमच्या एरियाच्या बाहेर जाता त्यावेळेस घरचा जो संघ असतो त्यांना सपोर्ट करतो, आणि इकडे मात्र संघाला सपोर्ट करणारे खूप आहेत बेनापट्टी संघाला. परंतु पूजा 11 कामन संघ देखील पाठी राहिला नाही. जरी आम्हाला सपोर्ट केला नाही तरी आम्ही स्वतःच्या टॅलेंटवरती आणि स्वतःच्या आत्मविश्वासावरती पुढे सरसवीत असताना, परंतु सपोर्टर एकटाच आहे तो करण सुतार. डीप पॉइंट रिजन मध्ये तो आहे, तो स्वतः एकटा सपोर्ट करत असताना पूजा 11 कामन संघाला आज मात्र बापाच्या विरोधात उभा आहे करण सुतार. कारण समोरचा संघ आहे तो पूजा 11 कामन संघ, त्याचा संघ आहे, आणि समोर आता क्षेत्ररक्षण करेल तो कुंदन सुतारचा संघ आहे. म्हणून बाप आणि आज लेकरामध्ये टफ फाईट आहे. रात्री कदाचित मी तुमच्यावर हावी होणार, कारण माझा संघ जिंकणार नाही तर मग बाप सांगेल माझा संघ जिंकणार. याच्यामध्ये निश्चितच काहीतरी होणार, हे नक्की आहे. नक्कीच संघर्ष युवा संघ, तुम्हाला जर माझा आवाज येत असेल ना अमित घाटाळ आणि टीम, तर तुम्ही कृपया करून समोरच्या कक्षाजवळ येऊन थांबायचं आहे. अमित, संघर्ष युवा, तुम्ही संपूर्ण टीम तुम्ही इकडे कॉमेंट्री बॉक्सच्या बाजूला येऊन थांबायचं आहे. यानंतर तुमचा फायनलचा सामना होणार आहे. कृपया विलंब न करता इकडे यायचं आहे तुम्ही. चला आपण मैदानाच्या दिशेला जाणार आहोत, तिथे बेनापट्टी एक्सप्रेस म्हणून ज्याला पाहिलं जातं अनिकेत चौधरी, अजून एक एसटी समाजातला नामांकित खेळाडू, अजून एक अतिशय दर्जेदार गोलंदाज ज्याला पाहतो आपण. चला बेनापट्टी एक्सप्रेस यावेळेस पहिला चेंडू हवेत, बराच काल उभा आहे, क्षेत्ररक्षण थोडासा दूर राहिला. एक धाव कंप्लीट, दुसरी धाव देखील कंप्लीट होत असताना पाहायला मिळाली. धावसंख्या दोन्ही पुढे सरसावील. पुन्हा एकदा माझ्या आलेल्या प्रेक्षकांचं, माईबापांचं, माझ्या मित्रांचं आणि सर्व क्रिकेट रसिकांचं आम्ही पुन्हा एकदा झुंजार क्रिकेट क्लब आयोजित स्वर्गवासी जमना बिस्तू सुतारच्या वतीने पुन्हा एकदा सर्वांचं आम्ही स्वागत करत आहोत. आपण हळूहळू शेवटच्या टप्प्यात जात असताना दुसरा सेमीफायनलचा मॅच इथे मात्र रंगत असताना आपण पाहत आहोत. यावेळेस पुन्हा एकदा जर पाहिलं तर चेंडूला उडवण्याचा प्रयत्न होता. इकडनं मात्र जर पाहिलं तर एक धाव कंप्लीट झाली. एके धावेने मात्र सॅटिस्फाईड व्हावं लागेल. धावसंख्या जाऊन पोचली ती म्हणजेच 3 या आकड्यावरती. पहिल्या चेंडू जर पाहिला तर 2 साठी, दुसरा चेंडू जर पाहिला तर 1 साठी. इथे मात्र जर पाहिले तर योगेश कोहली यांना देखील आपण पाहत आहोत. अतिशय चांगलं व्यक्तिमत्व. संध्याकाळच्या सत्रामध्ये जर पाहिलं तर नायगाव परिसरातील जर पाहिलं तर NCC नायगाव म्हणा किंवा अष्टविनायक नायगाव म्हणा, एकविरा म्हणा, असे बरेच जे संघ आहेत त्यांना मात्र इथे आपण संध्याकाळच्या सत्रामध्ये जुळत असताना पाहतो. अतिशय दर्जेदार व्यक्तिमत्व आपण या परिसरातून पाहिले आहेत. अतिशय चांगली बांधणी केली, अतिशय चांगला या ग्राउंडची मात्र आखणी केली गेली. गाव परिवाराने मात्र या ग्राउंडला दिलेला वेळ, केलेली संघर्ष, त्याचं प्रतिरूप पाहिलं तर या पट्ट्यातून अतिशय मोठमोठे खेळाडू. एका साईडला योगेश होलेकर, त्यानंतर आपण पाहिलं तर निमेश याच्यासारखा खेळाडू, त्यानंतर आपण जर पाहिलं तर संचित सारखे खेळाडू, विशाल सारखे खेळाडू, त्यानंतर बरेच असे खेळाडू आहेत ते देखील पुढे सरसावले गेले. दुनियाच्या कानाकोपऱ्यात नायगाव परिसराचं नाव मात्र त्यांनी मोठं केलं, ह्याला विसरून चालणार नाही. नक्कीच यातील एक मोठं नाव म्हणजे शैलेंद्र घोलेकर. शैलू या नावाने सुप्रसिद्ध असलेला फलंदाज आपण पाहिले आहे. नायगाव पट्ट्यातील एकविरा नायगावचा एक आदर्श खेळाडू आहे, ज्यांनी मोठ्या संघामध्ये स्वतःची वर्णी लावली. तोच
या मैदानावरती दररोज प्रॅक्टिस करताना पाहिले आपण यांना. येस, यावेळेस आपण मैदानाच्या दिशेला पुन्हा जाणार आहोत. पुन्हा एकदा बेनापट्टा एक्सप्रेस आपण पाहिला तर अनिकेत चौधरी पडल्यानंतर ज्या वेगाने चेंडू गेला त्या वेगाने जर पाहिला तर बॅटरला थोडासा वेळ देखील भेटणार नाही, परंतु चोरीची धाव घेतली गेली. 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या. दोघांनी केलेली चोरी, तिघांनी केलेली दरोडेखोरी असं असतं. इथे मात्र चोरी करत असताना पाहायला मिळाल्या धावसंख्यामध्ये वेग, धावसंख्या जाऊन पोचली गेली ती म्हणजेच एकंदरीत 5 या आकड्यावरती चेंडूचा खेळ जर पाहिला तर 4. आमच्या जोडीला आमचे गुणलेखक वैभव सुतार हे देखील जोडले आहेत. चांगल्या रीतीचं काम देत असताना प्रत्येक चेंडू मागे आम्हाला सांगत असताना हे गरजेचं असते गुणलेखेच्या भूमिकेमध्ये. पुन्हा एकदा बेनापट्टी एक्सप्रेस आपण पाहतोय बॉलिंग मार्कवरती अनिकेत चौधरी, अतुल हे बॅटल आहे. आणि यावेळेस मला तर फक्त ड्राईव्ह केलाय, ऑफ ड्राईव्ह पाहतो आपण. राहुल गोंड जो फलटं येतोय, थ्रो करतोय, तो पण एक धाव झाली, दुसरा प्रयत्न आणि बघतो तर काय यासा मोठी विकेट येते. अतुल ठाकरे बॅक टू टेक आउट रनाच्या रूपामध्ये गॉन. थँक्यू. तर जर तुमची महत्त्वाची विकेट असेल ना तर ही 1 धावा तितकी महत्त्वाची नाही, कारण अतुल ठाकरेकडे ती कुवत आहे, तो टॅलेंट आहे. 137 धावांची नाबाद खेळी केली होती. शतक मारलं होतं या खेळाडूने ज्यावेळेस कॉमन प्रीमियर लीग चालू होती त्या ठिकाणी. 101 धावा केल्या होत्या या खेळाडूने. म्हणजे हा खेळाडू किती महत्त्वाचा होता. या खेळाडूकडे तो कुवत, तो टॅलेंट होता. तरी माझ्या पायाला जरी जखम झाली आहे, माझा पाय जरी मुलगरला आहे, तरी पण माझ्या टीमला आज गरज आहे आणि त्या गरजेसाठी मैदानात उतरला. परंतु रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद जरा स्वतःवरती नाराज आहे आणि आपल्या पार्टनरवरती नाराज आहे. कारण माझा कॉल नव्हता तुला हेच सांगायचा, परंतु कॉल दिला आणि माझी दुखापत असताना मी रनआउट झाला, त्यासाठी नाराज आहे. नक्कीच आता अतुल यांची जागा भरण्यासाठी नवीन फलंदाज आपण बॅटिंग वरती पाहतो मिस्टर योगेश. सकाळच्या सत्रापासून पाहिलं तर योगेश आणि मनीष यांनी संघाची धुरा सांभाळली आहे. म्हणजे कित्येक सामने आपण पाहिले धावसंख्या कमी असताना या दोघांनी मोठे फटकेबाजी केले आहे. ती ताकद, ती दमखम, ती कुवत या दोन्ही फलंदाजाकडे आहे. परंतु आता समोर पाहिलं तर एक मोठा संघ आहे. मोठ्या संघासमोर संघर्ष करणं गरजेचं आहे आणि संघर्ष कोणता संघ करतो आता माहिती पडेल आपल्यालाच. येस, यावेळेस न्यू फलंदाज मिस्टर योगेश यांना पाहत आहोत. यावेळेस चांगला फटका तर आहे, बराच काल चेंडू थवेत आहे. तिथे मात्र क्षेत्ररक्षण असेल, राहुल गोंड आहेत का, परंतु चुकी होते तिथं मात्र आपले प्रेक्षक सांगत असताना की चेंडूला पाय मात्र सीमारेषेला लागला गेला आणि जितेश सुतार दर्शवित असताना 6 करता येत असलेला योगेश नावाचा हा फटका षटकार. यस, थँक्यू डीजे. पाहिलं नितेश, तर सरासरी जी पाहिजे होती सरासरी गाठलंय. सरासरी तर गाठलेली आहे, परंतु अजून सुद्धा मॅच ऑन आहे. कारण आता 25 धावांची आवश्यकता आहे अजून सुद्धा 12 चेंडूमध्ये. आणि आता नवीन गोलंदाज ज्याच्याकडे एक्सपिरियन्स आहे, जो जाणला जातो मोठ्या मोठ्या संघातून, का तो पापडी संघातून, यंगस्टर पापडी संघातून खेळतो, का त्याची वळणी लागली जाते, आयकॉन म्हणून का खेळतो, तोच राहुल गोंड बॉलिंग मार्कवरती. तरी पण आपण पाहिलं तर त्यानंतर मनीष देखील आहेत बॅटिंग ट्रॅकवरती. यावेळेस जर पाहिलं तर थोडासा खराब क्षेत्ररक्षण येत असताना, कारण चांगला आपण पाहिलं तर फील्ड केलं होतं परंतु गॅदर करू शकले नाही. आणि त्याच्या स्वरूपामध्ये पाहिलं तर वाईट 1+1 अशा 2 धावसंख्याला वाढ, धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजेच एकंदरीत 14 या आकड्यावरती 1 विकेट असे डाऊन पूजा 11 कामन हा संघ. समोर बॅटर जर पाहिला तर मिस्टर मनीष. यावेळेस 6 चेंडू होता, त्याला मात्र पुल केलाय आणि यावेळेस चेंडूला डिपॉझिट केलाय 6 करता. यावेळेस जर पाहिला तर मनीष नावाचा अजून एक षटकार येत असताना योगेश यांनी मारलेला हा षटकार पाहिला. थँक्यू. तर योगेशचा विचार केला तर एकामागोमाग एक षटकार येत असताना पाहायला मिळतात. अजून चांगला फटका त्याच्या बॅटमधून आला. यावेळेस चेंडूला मात्र पेस स्लो डिलिव्हरी फेकली गेली. त्याचं कारण जर पाहिलं तर अपील तर केली गेली, त्याच कारणावास्तव लेग बायच्या स्वरूपामध्ये धावा जोडल्या जातील, धावा लागल्या गेल्या, त्या म्हणजे 21 या आकड्यावरती. नक्कीच. आणि पहिलं तरी हे षटक महत्वाचं आहे. या षटकामध्ये जितक्या चांगल्या धावा कुठता येतील त्या कराव्या लागतील. 10 चेंडू 16 धावांची आवश्यकता. राहुल गोंड आपण पाहतोय यावेळेस पाहिलं तर ब्रह्मास्त्राचा वापर केलाय, परंतु किरण यांच्याकडून चुकी होते.
जिकडे निर्धाव चेंडू होता ना तिकडे एक सिंगल धाव आली 22 रूपामध्ये. 22 रूपामध्ये सिंगल धाव आली. धावसंख्या जाऊन पोहोचते ऑन बोर्ड 22 21 22. 3 चेंडूचा खेळ झाला. अजून सुद्धा 9 चेंडूचा खेळ बाकी आहे. पुन्हा एकदा राहुल गोंड यावेळेस ओव्हरपिच चेंडू पोल गेलाय. पोल पॉवरफुल सक्सेसफुल अँड सक्सेसफुल षटकार. थँक्यू. तर धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या जाऊन पोचली ती म्हणजेच एकंदरीत 28. योगेशचा विचार केला तर त्याच्या बॅटमधून 6-6-6 म्हणजे षटकार. 28. यावेळेस वा काय चेंडू आहे. असे जर चेंडू तुमच्याकडे असतील तर वारंवार टाकावे लागतील. असा जर तुमच्याकडे वेग असेल तर वेगावरती सवार होऊन तुम्हाला मात्र ते चेंडू फेकावे लागतील. राहुलकडे ती गुणवत्ता आहे, तो टॅलेंट आहे, परंतु योग्य वेळी योग्य चेंडू टाकणं हे फार महत्वाचं असतं. 5 चेंडूचा खेळ झालाय. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 7 चेंडू 9 धावांची आवश्यकता. यावेळेस लो फुल्ड चेंडू पुल केलाय. समीर आहे त्यांच्या डोक्याच्या वरून चेंडू गेलाय सीमा रेषा पार. आलाय षटकार. मॅक्सिमम हिट. थँक्यू डीजे. थँक्यू डीजे. करण 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 खुश आहे. करण खुश आहे. पाहतो आपण थर्डमॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर उभा आहे करण, परंतु करणला थोडासा हात दाखवायला लागेल की त्याचा संघ आता मला वाटते फायनल मध्ये प्रवेश करेल. यावेळेस जर आपण पाहिला तर योगेशचा विचार केला तर 5 चेंडूला सामोरे गेल्या. 5 चेंडूमध्ये 24 धावांची जी खेळी आहे ते 24 धावा कशा रीतीने काढल्या आहेत तर षटकाराने. त्याच्या बॅटमधून संध्याकाळच्या सत्रामध्ये कोण सांगतं की नायगावच्या परिसरामध्ये संध्याकाळी षटकार जात नाही. योगेशची आठवण करा. योगेशला पाहून योगेश देखील आनंद होत असतील. योगेश कोहली. येस, आपण जर पाहिलं ते देखील आनंदित होत असेल कारण ज्याप्रमाणे योगेश देखील खेळतात त्याचप्रमाणे संध्याकाळच्या सत्रामध्ये योगेश खेळी करत असताना संध्याकाळचं सत्र खूप कठीण मानलं जातं या ग्राउंडवरती. कारण या ग्राउंडवरती मोठमोठी स्पर्धा होऊन गेली. ब्लॅक अँड व्हाईटची स्पर्धा देखील पाहिली. कृष्णा सातपुते देखील या मैदानावरती खेळून गेले. ते देखील म्हटले की ह्या ग्राउंडवरती षटकार जाणं कठीण आहे कारण षटकार लांब आहेत. पण संध्याकाळच्या सत्रामध्ये चांगल्या रीतीचा खेळ दर्शवला. वाऱ्याचा वेग जर पाहिला तर थोडासा मंदावला आहे. खारे वारे थोडेसे थांबले गेले. त्या कारणावास्तव आता तुमचा बॅटचा स्पीड आणि प्रॉपर टायमिंगने चेंडूला खेळला आहे योगेश याने. आता पाहिलं तर विशाल वरती दारोमदार आहे संघाचा. पहिला चेंडू पाहिला तर मिस्टर स्ट्रोक चेंडू हवीत आहे. हा झेल महत्वाचा असेल परंतु नोमॅन्स लाईनला चेंडू ट्रॅव्हल झाला. 1 धाव झाली. दुसऱ्या धावचा प्रयत्न. मॅच होते इकडे लेवल. स्कोर इज लेवल. नवीन संघ मला वाटते यावेळेस नवीन संघ फायनल मारेल. जे संघ होते ज्यांनी पारितोषिक पटकावलं होतं आणि करण सुद्धा खुश आहे. लास्टच्या क्षणाला करणनी एंट्री केली होती कामन संघाची. आता 5 चेंडू आणि 1 धाव. 5 चेंडू 1 धाव. जो दावधरी पेश करणारा संघ होता बेणापाटी वसई त्यांना पराभव केलाय. यावेळेस पाहिलं तर निर्धावला चेंडू. बॅटची लिडिंग एज आणि विकेट गार्ड होते मनीष तारवी. अशा मोकळ्या क्षणाला विकेट येते. चला एकदा मी विनंती करीन पूजा 11 कामन संघाच्या सर्व खेळाडूंना एकदा जर योगेशची बॅटिंग आवडली असेल तर टाळ्यांचा गजर होऊ दे. जोरदार टाळ्यांचा गजर. योगेशचा जर सॉरी मनीष यस मनीष देखील बाद झाला परंतु पूर्ण मॅच खेचली ती म्हणजेच योगेशच्या त्या षटकाराने. आता जर आपण पाहिलं तर सर्व यंग खेळाडू आपण पाहतो. पूजा 11 कामन या संघाकडनं एकापेक्षा एक यंग खेळाडू आहे. तुम्ही म्हटल्याप्रमाणे 20 ते 25च्या एजमध्ये हे सर्व खेळाडू आहेत आणि त्यामध्ये जर पाहिलं तर त्यांच्यामध्ये असलेली गुणवत्ता आज नायगावच्या या एरियामध्ये येऊन त्यांनी सिद्ध केली आहे. का आम्ही मात्र आलो आहोत, का मोठ्या मोठ्या संघाला आम्ही पराभूत केलं ते मात्र दर्शवित असताना यावेळेस अकोटप्प्याचा बॉल होता त्याला हुक केला आणि यावेळेस फाईन लेग रिझन मध्ये येत असलेला हा विजयाची धाव आणि इकडनं मात्र फायनल मध्ये येत असताना पूजा 11 कामन हा संघ आणि त्यांच्या समवेत जर आपण पाहिलं तर संघर्ष युवा संघ. चला संघर्ष युवा मैदानाच्या आतमध्ये जायचं आहे. संघर्ष युवा मैदानाच्या आतमध्ये दोन्ही टीम मैदानाच्या आतमध्ये जायचं आहे. दोन्ही टीम आपण पाहणार आहोत मैदानाच्या आतमध्ये आणि मान्यवरांनी देखील मैदानाच्या आतमध्ये जायचं आहे. मान्यवर